नमस्कार. आज मी तुम्हाला शिकवणार आहे कशा पद्धतीने तुम्ही तुमची एक फ्री वेबसाईट बनवू शकता आणि एक चांगली इफेक्टिव्ह वेबसाईट जे नवीन बिझनेस ओनर्स आहेत, ज्यांनी नुकती सुरुवात केली आहे आणि ज्यांना इन्व्हेस्ट नाही करायचं आहे एक प्रोफेशनल वेबसाईटमध्ये, त्यांना मी एक खूप चांगला पर्याय देतो आहे आणि तो पर्याय आहे Google साईटचा. ठीक आहे. तर site.google.com याच्यावरती जेव्हा तुम्ही जाता, तिकडनं तुम्ही एक अशा पद्धतीची वेबसाईट बनवू शकता. ठीक आहे. आता ही वेबसाईट जर तुम्ही बघाल, ही जी मी केलेली आहे, हे माझं ब्रँड नेम आहे, अर्थनायक. हा माझा हिरो सेक्शन आहे. ठीक आहे. आणि जे माझे प्रॉडक्ट्स आहेत, ठीक आहे. ही एक डेमो वेबसाईट आहे. माझी खरी ओरिजिनल वेबसाईट, प्रोफेशनल वेबसाईट दुसरी आहे. पण एक तुमच्यासाठी मी एक डेमो वेबसाईट बनवलेली आहे आणि मी आता तुम्हाला एक बनवून पण दाखवणार आहे पहिल्यापासून. हे एक WhatsApp विजेट मी ॲड केलेलं आहे. हे जे आहे, हे मी कोडिंगने वापरलेलं आहे. परंतु इथं तुम्ही बटन बनवून जेव्हा आहे एन्क्वायरीला, इथं पण आपण WhatsAppमध्ये आपण डायरेक्ट आपल्या कस्टमरला पाठवू शकतो. म्हणजे बघा, आता मी ते एन्क्वायरीवर क्लिक केलं, तर डायरेक्टली ते WhatsAppमध्ये तुमच्या ते मेसेज करू शकतात. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं की ह्या पद्धतीची वेबसाईट आपण कशी बनवू शकतो. तर ही जी वेबसाईटची लिंक आहे site.google.com. ठीक आहे. साइट्स वेबसाईटमध्ये जे साइट्स आहे sites.google.com वर तुम्ही जायचं आहे. जेव्हा तुम्ही जाल तेव्हा एक असं एक सेक्शन ओपन होईल. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल, ही टेम्पलेट गॅलरी आहे. ठीक आहे. टेम्पलेट गॅलरीमध्ये तुम्हाला काही रेडीमेड टेम्पलेट्स भेटतील, की जे तुम्ही खूप कमी वेळामध्ये एडिट करू शकता. उदाहरणार्थ, तर तुमचं सलून आहे. ठीक आहे. तर सलूनचं टेम्पलेट ह्यांनी रेडीमेड बनवून दिलेलं आहे. ठीक आहे. बघा, हे त्यांनी बनवून दिलेलं आहे. ठीक आहे. ही तुम्ही एडिट करू शकता तुमच्या पद्धतीने. लुक अँड फील ब्युटिफुल. ठीक आहे. तुमचं इथे साईटचं नेम टाका. तुमच्या साईटचा नेम असेल की राजा राणी सलून असेल, काही असेल. ठीक आहे. ते करू शकता. तुम्हाला लोगो ॲड करायचा आहे, तर लोगो इकडनं तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. अपलोड करा. आता मी टेम्पररी तुम्हाला एक माझा कुठला तरी याचा लोगो तुम्हाला वापरून दाखवतो मी. ठीक आहे. आता हा माझा ब्रँडिंग 24K या ब्रँडचा लोगो आहे. तर हा मी तिथे अपलोड केला. ठीक आहे. फेविकॉन जे आहे, म्हणजे तुमची साईट कशी दिसेल गुगलवरती, सो तिथे पण आपण सेम गोष्ट अपलोड करत आहोत. खूप इम्पॉर्टंट आहे फेविकॉन काय. ठीक आहे. बऱ्याच जणांना ते माहीत नसतं. सो फेविकॉन पण टाकणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो फेविकॉन पण आपण अपलोड केला. त्यानंतर काय, व्ह्युअर्स टूल्स, कस्टम डोमेन पण तुम्ही ॲड करू शकता जर तुमच्याकडे तुमचं डोमेन आहे. ठीक आहे. पण सध्या मी ज्यांच्याकडे डोमेन आहे त्यांच्यासाठी कशा पद्धतीने कनेक्ट करायचं डोमेन ते नंतर सांगेल. पण सध्या तुमच्याकडे डोमेन नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता ते आपण पाहणार आहोत. ॲनालिटिक्स चे फीचर पण तुम्हाला मिळतात. ठीक आहे. दिस बॅनर इज अ डिस्प्ले अबाउ युअर साईट कंटेंट. जर हे मी ओपन केलं तर इथे, ठीक आहे, मेसेज काय, 10% ऑफ समजा. ठीक आहे. 10% ऑफ. बटन लेवल डिस्काउंट. ठीक आहे. आता ह्याला एक लिंक हवी. तर लिंक कुठे, सर्व्हिसची आपण टाकू. म्हणजे आपल्या सर्व्हिसचं जे इथं पेज आहे, ह्या पेजवरती जो सर्व्हिसचा सेक्शन आहे ते होईल. ठीक आहे. ओपन इन अ न्यू वेब नाही करायचं आपल्याला. ठीक आहे. आता इथे सेव्हचा काही ऑप्शन नाही आहे. आय थिंक झालेलं आहे गोष्टी. हे बघा, 10% ऑफ आलं, डिस्काउंट बटन आलं. हे डिस्काउंटवरती मी क्लिक जेव्हा करेल तेव्हा हे खाली येणार इथे सर्व्हिस सेक्शनमध्ये. ठीक आहे. आता या सर्व्हिस सेक्शनमध्ये हेअर स्टायलिंगच्या पुढे तुम्ही तुमची प्राईस पण लिहू शकता. जर तुम्हाला लिहायचं आहे की हेअर स्टायलिंग स्टार्टिंग फ्रॉम 999, नेल ट्रीटमेंट, मला माहीत नाही त्यांच्या प्राईस काय, बट आय अझ्युमिंग इट. ठीक आहे. मेकअप सर्व्हिस जी आहे ते समजा 800. आता ही साईट कशी एडिट करायची पहिला मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत आपण का पहिलं, हा बघा, आपला लोगो आला, आपल्या ब्रँडचं नाव आलं. हे वरती काय, जर तुम्हाला ऑफर द्यायची असेल, फेस्टिवल ऑफर असेल, नवीन ऑफर असेल, तर ती तुम्ही देऊ शकता. इथं तुम्हाला जे हवं ते तुम्ही इथे एडिट करू शकता. ठीक आहे. लुक्स फील ब्युटिफुल. ठीक आहे. हे तुम्ही काही पण एडिट करू शकता. ब्युटी फुल सध्या हे आहे ते असू दे. ठीक आहे. तुम्हाला ही इमेज चेंज करायची आहे. ठीक आहे. तर तुम्ही तुमची इमेज पण इथे अपलोड करू शकता. पण आता ही सलूनची वेबसाईट आहे त्याच्यामुळे मी इथं हीच इमेज ठेवतोय. ठीक आहे. इथे बघा, आता खाली आलो आपण, शेड्यूल कॉल. आता शेड्यूल कॉलच्या इथे आपल्याला कशाची लिंक द्यायची असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपची तुमची लिंक देऊ शकता. व्हॉट्सॲपची लिंक कशी शेअर करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मला मेसेज करा. मी तुम्हाला त्याच्याबद्दलची पण व्हिडिओ पाठवेल. ठीक आहे. त्यानंतर झालं. आता ही तुमची वेबसाईट तुम्हाला पाहिजे तशी एडिट करा. पेजेस पाहिजेच तर तुम्ही पेजेस जे आहेत ते इथे क्रिएट करू शकता. ठीक आहे. आता हे सर्व्हिसचं पेज आहे, अबाउटचं पेज आहे. ठीक आहे.
तुम्ही तुमच्या गोष्टी आता इथे ॲड करा. तुम्हाला जे काही हवं ते. ठीक आहे. आता हे डिलीट करा. ठीक आहे. आणि तुम्हाला काही जे टाकायचं असेल, उदाहरणार्थ आता मी हे टाकतो बघा. हे माझं आहे अर्थनायकचं. तर मला हे माझी इन्फॉर्मेशन पाहिजे. तर ही मी इथे टाकली आणि आपण कुठे करत होतो वेबसाईट तयार? होय, राजाराणी आहे ना. सो मी इथं ही पेस्ट केली. ठीक आहे. मला वाटलं इथं हे अर्थनायक बोल्ड करायचं आहे. मी बोल्ड केलं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी करू शकतो. खूप सुंदर प्रोफेशनल वेबसाईट होती. 5 पेजेसची वेबसाईट आहे. ही मार्केटमध्ये जर तुम्ही बनवायला गेलं तर ₹10,000 लागतात. कारण का डिझायनरची मेहनत पण असते. बाकीच्या काही गोष्टी असतात, कॉस्टिंग असतात. सो मार्केटमध्ये जो साधारण 5 पेजची वेबसाईट जी आहे तिचा खर्च तुम्हाला ₹7,000 ते ₹10,000 मिनिमम एक्स्पेक्टेड आहे. त्याच्यानंतर ते वाढत जातात स्किलनुसार आणि तुमच्या फीचर्सनुसार. ठीक आहे. आता ही वेबसाईट तर रेडी झाली आहे ना. आता तुम्ही म्हणाल की आता तुम्हाला थीम चेंज करायची आहे. ठीक आहे. थीम म्हणजे काय? हे जे कलर आहे ते नाही आवडलं तुम्हाला, तर तुम्ही ते थीम तुम्हाला ग्रीन पाहिजे, तर ग्रीन थीम झाली बघा, दिसते? तुम्हाला वाटतं पर्पल पाहिजे, तर पर्पल थीम झाली. मला ग्रीन आवडलेली आहे, ग्रीन ठेवतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही थीमचा वापर करून कलर गोष्टी चेंज करू शकता. तुम्ही फॉन्ट स्टाईल जी आहे, ठीक आहे, लाईट, क्लासिक, हेवी तुम्हाला पाहिजे तसं ठेवू शकता. ठीक आहे. बघा आता हेवी हेवी झाला. मला क्लासिक पाहिजे, क्लासिक झाला. क्लासिक छान दिसतोय. ठीक आहे. दुसरे कुठले इथले इथले जे फॉन्ट आहेत ते तुम्ही वापरू शकता. बघा चेंज झालं. इम्प्रेशन. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. थोडासा बघा जर तुम्ही ह्याच्यावरती वेळ घालवला, तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वेबसाईट बनवू शकता आणि ही वेबसाईट मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे. ठीक आहे. मोबाईल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट असणार आहे ही. आता बघा ही आपला जेव्हा आपण प्रिव्ह्यू मोडमध्ये पाहतोय, ती अशा पद्धतीने आपल्याला दिसते डेस्कटॉपवर. जर तुम्ही मोबाईलवरती पाहाल, तर मोबाईलवरती ही सुंदरशी वेबसाईट, इतकी सुंदर आहे बघा, ही तुम्हाला दिसते. ठीक आहे. टॅबलेटवरती तुम्हाला अशी दिसणार आहे. अतिशय प्रीमियममध्ये ही वेबसाईट दिसते खरं सांगायचं तर. आणि सर्व पेजेस पण आहेत ह्याच्यामध्ये. तर तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या टेम्पलेटमध्ये आपल्या गोष्टी करू शकता. आता ही जरी सलूनची वेबसाईट असेल, ठीक आहे. आता मी तुम्हाला ह्याच्यापुढे दाखवते बाबा तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने एडिट करू शकता. ठीक आहे. आता मला काय की समजा मला काय करायचं आहे की ही जी सलूनची वेबसाईट आहे, आता काय राजा राणी हे ब्रँडिंग 24Kची वेबसाईट बनवून टाकतो मी तुम्हाला. ठीक आहे. ब्रँडिंग 24 आपला एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी आपली स्वतःची. सो ब्रँडिंग 24K. ठीक आहे. ब्रँडिंग 24K हे नाव दिलं मी. होममध्ये आलो. आता ऑफकोर्स माझं सलून तर नाही आहे. मग मी काय करणार, इमेज चेंज करतो है ना, अपलोड करूया. सो इमेजमध्ये ना मी काही इमेज तयार केलेले आहेत. तर त्यातली एखादी इमेज वापरूया आपण इथे. ठीक आहे. आता बघा. सो आता ही माझी इमेज इथं आली, तर ती इमेज काही छान दिसत नाही आहे. ठीक आहे. कारण का ऑलरेडी त्या इमेजवरती टेक्स्ट आहे, है ना? तर हे जे टेक्स्ट आहे ते जर मी डिलीट करू शकतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे माझं काय झालं, हिरो सेक्शन झालं. मी इमेज चेंज केली. तुम्ही प्लेन इमेज ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला टेक्स्ट त्याच्यावरती दाखवायचं दाखवू शकता. जर तुम्हाला हे बघा, आता तुम्हाला अंडू करायचं तिथे अंडूचं बटन आहे. ठीक आहे. पुन्हा आपण दुसरी इमेज चेंज करू, की ज्याच्यावरती आपण आहे ना प्रॉपरली काही एडिट करू शकतो अशी इमेज आपण. चला आपण हा सिंहच घेऊ. ठीक आहे. ब्रँडिंग 24 हा सिंह घेऊ. ठीक आहे. हां. ठीक आहे. किंवा तुम्ही रिसेट करून हे काय झालेलं आहे. ठीक आहे. रिसेट दाबलं तर हे ब्लॅक झालेलं आहे. आय डोंट नो. ठीक आहे. तुम्हाला जशी इमेज हवी, ही इमेज इकडनं वरती खालती घेऊ शकता तुम्ही. लेफ्ट, राईट. ठीक आहे. ती तशा पद्धतीने घेऊ शकता. आता ही इमेज याला सूट नाही करत आहे, पण तेवढा माझ्याकडे वेळ नाही आहे. ठीक आहे, की तुम्हाला त्या पद्धतीने दाखवावं. तर मला असं वाटतं, की ह्याच्यावरती रिसेट दाबल्यानंतर ब्लॅक होतंय. मला ते आवडेल. तर लुक्स अँड फील ब्युटिफुल ह्याच्याबद्दल मी काय करतो, माझी तुम्हाला ब्रँडिंग 24Kची वेबसाईट दाखवतो. ठीक आहे. ठीक आहे. तर ही माझी वेबसाईट आहे. ठीक आहे. तर ही माझी हेडिंग आहे. ही हेडिंग मी इकडनं कॉपी करतो. कॉपी केली. त्यानंतर मी कुठे आलो? इथं आलो. इथं मी ती हेडिंग पेस्ट केली.
म्हणजे हेडिंग खूप मोठी आहे. सो आपण काय करू, तिला पार्टमध्ये घेऊ. कंट्रोल सी. ठीक आहे. आता हिचा कलर आहे ना, हे दिसत का नाही आहे, कारण हिचा कलर जो आहे तो ब्लॅक आहे, तो आपण केला व्हाईट. ठीक आहे. टर्न युअर ज्वेलरी शॉप. ठीक आहे. आणि इनटू अ ब्रँडेड, हा ज्वेलरी ब्रँडसाठी स्पेशली आपण मार्केटिंग करतो. सो त्याच्यासाठी आहे. सो आलो आपण इथे पुन्हा कंट्रोल व्ही केलं. त्यानंतर व्हाईट, पुन्हा व्हाईट केलं. ठीक आहे. किंवा दुसरा कलर मला द्यायचा असेल तर तो पण देऊ शकतो, पण इथं व्हाईटच या ब्लॅकवरती हे चांगलं दिसणार आहे. ठीक आहे. हे डिलीट करून टाका. आणि येस. सो आता हे झालं. ठीक आहे. इथं मी काय करू शकतो, माझे जे काही प्रोडक्ट्स आहेत, ठीक आहे, त्याचे इमेजेस लावू शकतो मी आणि प्राइसिंग करू शकतो. आणि अशा पद्धतीने ही सलूनची वेबसाईट आहे ना, ती पूर्ण मी माझ्या प्रोडक्टसाठी लावू शकतो. ठीक आहे. आता सर्व्हिसमध्ये गेलो, इमेजमध्ये गेलो, अपलोडमध्ये जातो आणि ही इमेज लावतो, है ना. ठीक आहे. आता हे इथं हा रीडेबिलिटी ॲडजस्टमेंट आहे, कारण का बघा, फोटो जर क्लिअर आली ना तर व्हाईट दिसत नाही आहे, है ना. तर व्हाईटला मी काय करू शकतो, दुसरा कलर लावू शकतो. पण ह्यानी काय केलं आहे, ह्यानी फोटो अशा पद्धतीने केला की तो डार्क केला, जेणेकरून काय सेक्शन आहे तो दिसू शकतो. ह्याला डिझायनिंगचे काही हे बेसिक ॲस्पेक्ट आहे वेबसाईट डिझायनिंगचे, ते तुम्हाला थोडे शिकावे लागतील. पण सर्वात सोपं मी तुम्हाला सांगितलं आहे, एखादं टेम्पलेट घ्या, आपला लोगो टाका, आपलं नाव टाका, ठीक आहे, आपली माहिती टाका. हे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या पद्धतीने तुम्ही एडिट करा. ChatGPTच्या हेल्पने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता आणि तुमची वेबसाईट साधारण मला वाटतं 1 तासामध्ये खूप सुंदर वेबसाईट तुमची बनून होईल. ठीक आहे. पहिल्यापासून तुम्ही बनवायला जाऊ नका, कारण का पहिल्यापासून पण तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. ते तुम्हाला दाखवतो नंतर. पहिला सध्या आपण ही वेबसाईट जी ती पब्लिश करू. ठीक आहे. ही वेबसाईट पब्लिश करू. तर पब्लिशवरती क्लिक केलं. आता वेब ॲड्रेस काय आहे ना, तर वेब ॲड्रेस बघा, डोमेन नेम असतं एक प्रत्येक वेबसाईटचं. म्हणजे आता माझं खऱ्या वेबसाईटचं जी प्रोफेशनल वेबसाईट आहे त्याचं डोमेन नेम काय, ब्रँडिंग 24K है ना, ही आहे ब्रँडिंग 24K. पण इथं तुम्हाला कसं होतं, डोमेन जर घ्यायचं नसेल, डोमेन पण तुम्ही हे कनेक्ट करू शकता, त्याला काही विषय नाही आहे. ठीक आहे. परंतु तुम्हाला फ्रीमध्ये वापरायचं असेल तर sites.google.comच्या पुढे येणार हे ब्रँडिंग 24K, जे एका नवीन बिझनेससाठी काही वाईट नाही आहे. ठीक आहे. पब्लिश करा. पब्लिश झालेलं आहे. ठीक आहे. इकडनं तुम्ही कॉपी पब्लिश साईट लिंक घ्या, कॉपी करा. ठीक आहे. आणि पेस्ट करा. ठीक आहे. बघा, ही आहे तुमची वेबसाईट. 10% ऑफ जे आपण हेडर सेट केलेलं, तुमचा लोगो, तुमच्या कंपनीचं नाव, तुमची इन्फॉर्मेशन, तुमचे फोटो, सगळं काही आहे. पेजेस आहेत. ठीक आहे. सर्व्हिस पेज आहे, त्याच्याबद्दल तुमच्या सर्व्हिसबद्दल माहिती द्या, इथे प्राइसिंग द्या. ठीक आहे. एडिट करून खूप सिंपल पद्धतीने तुम्ही करू शकता. थोडंसं बघा तुम्हाला वेळ द्यावा लागेल, कारण एक स्किल आहे वेबसाईट डिझायनिंगचं. ठीक आहे. मी 2 वर्ष झाली शिकतोय, वेगवेगळ्या पद्धतीच्या वेबसाईट बनवतोय, अजून शिकतोय. ठीक आहे. सो तुम्हाला थोडं प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी जमतील. टेस्टिमोनियल द्या, कॉन्टॅक्ट द्या, तुमची रेडीमेड वेबसाईट झालेली आहे. आणि काय हवं आहे तुम्हाला, म्हणजे या आताच्या क्षणाला इतक्या अपॉर्च्युनिटीज आहेत तुमच्याकडे. फ्रीमध्ये तुमची वेबसाईट इतकी सुंदर बनवू शकताय तुम्ही. सो ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही तुमची वेबसाईट बनवा आणि मला नक्की शेअर करा. आपलं मार्केटिंग प्रज्ञा हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. ठीक आहे. मार्केटिंग प्रज्ञा आपलं इंस्टाग्राम चॅनल पण आहे. तिथं तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता, तुमच्या सक्सेस शेअर करू शकता, कारण आपल्याला एक बिझनेस ओनरची कम्युनिटी क्रिएट करायची आहे की जिथे आपण एकमेकांना सपोर्ट करत आहोत. ठीक आहे. एकमेकांच्या विन्स जे आहेत, अचिव्हमेंट जे आहेत ते आपण सेलिब्रेट करत आहोत. तर आय होप तुम्हाला वेबसाईटबद्दलचे सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. ठीक आहे. व्हॉट्सॲपची लिंक कशी क्रिएट करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मला मेसेज करा, त्याच्यावरती मेसेज बनून जाईल. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला कोडिंग म्हणजे माझ्या वेबसाईटमध्ये अर्थनाईकमध्ये हे एक मी कोडिंगने विजेट टाकलेलं आहे. हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला वेबसाईट पहिला बनवावी लागेल, ती बनवून मला दाखवावी लागेल आणि मला एक रिव्ह्यू द्यावा लागेल. जर तुम्ही मला तो रिव्ह्यू दिला की कशा पद्धतीने तुम्हाला ही वेबसाईट बनवण्यासाठी मार्केटिंग प्रज्ञाच्या या फ्री व्हिडिओचा तुम्हाला हेल्प झाली, तर ते शेअर करा. आणि तुम्हाला हे जे फीचर आहे कोडिंगचं, हे मी कसं हा कोड मी तुम्हाला शेअर करेल आणि कशा पद्धतीने तुमच्या वेबसाईटमध्ये तुम्ही ते टाकू शकता. हे छान दिसते बघा. ठीक आहे. ओके. चला, बाय.